भावनाचे यजमान कुठे आहेत? त्यांना तर आम्ही भेटलोच नाही. तुम्हीच काय, आम्ही पण नाही भेटलोय अजून तिच्या यजमानांना. दादा अरे काय? तुम्ही भावनाच्या नवऱ्याला अजून पाहिलेलं नाही? अहो मग म्हणजे याचा अर्थ काय? हं? आजी, अगं मी काय म्हणते, अगं ह्या गप्पा काय होतच राहतील. आता जेवणाची वेळ झाली ना, आपण जेवून घेऊया ना. चला. हो चालेल ना. हो मलाही खूप भूक लागली चला. काय हरकत नाही. नाही तुम्हाला उत्तर द्यायचं टाळायचंच असेल तर तुम्ही टाळू शकताय. पण एक लक्षात ठेवा, सत्याला कधी ना कधीतरी सामोरं हे जावंच लागणार आहे. पूर्वी काय अगं, नवऱ्या मुलीने असं बाजूला नाही तर नवऱ्या मुलाच्या शेजारी बसायचं असतं. ये बस. नाही नाही वहिनी राहू द्या ना, कशाला उगाच. अहो असं कसं? दादा तसा नियमच असतोय, होय की नाही सिंचनाताई? हो ना. काय रे सिद्धू, लाजतोस की काय सगळ्यांना? ते काही नाही, पूर्वीला बसू दे तुझ्या बाजूला. पूर्वी ये बाळा बस. चल जावे. ये. सगळ्यांनी बसा आता जेवायला. वहिनी तुम्ही दोघंही बसा ना आमच्या बरोबर जेवायला. नाही नाही, आम्ही नंतर बसू, तुम्ही बसा ना. अरे संपतराव असं कसं, आज तुमचा मान मोठा आहे. तुमचं सगळ्यांचं होऊ दे, नंतर आम्ही बसू आरामात. बसा ना बस. हा गोडबोले साहेब तुम्ही बसा. नाही नाही नाही, ते आमच्या सोबत नाही बसू शकत. ते नंतर बसतील तुमच्या सोबत. आरती मीना, वाढायला घ्या पान. बसा बसा. वा वा वा, फार छान सुवास येतोय. काकू अहो किती पदार्थ केलेत तुम्ही. अगं बाई, केवढे पदार्थ केलेत. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ येईल. हो नाही, एवढं भरलेलं ताट बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय. सगळं संपवायचं बरं का पानातलं. सावकाश होऊ द्या, करा सुरुवात. करा सुरू करा. लक्ष्मीच्या कौतुकाचे नुसते पाठ वाहत आहेत. एवढं काय डोक्यावर घेतलंय हिला? बघतेच कशी ही लक्ष्मी सगळ्यांची मनं जिंकते ती. आजीने मला काम सांगितलंय, आलोच. काय रे सिद्धू, अरे तू काही खातच नाहीयेस, तुला आवडलं नाही का?
अहो नाही खातोय की रोजच्या पेक्षा चौपटच खातोय. रेणुकाताई आवडतंय ना जेवण? थोडी भाजी तर घ्या. विणा नाही नाही पुरे हो, पोट भरलं आता. असं कसं पोट भरलं? अजून गोड बाकी आहे. आजी पण कमालच करते. आत्ता खरी केळवणाला मजा येणार आहे. काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? ते मला पाणी हवं होतं म्हणून मी आत. पाणी होय, देते. हा हे घे. थँक्यू. आमचं आता जेवण होत आलंय. तुम्ही पण बसा आता पंगतीला. नाही नाही, सावकाश होऊ द्या. आम्ही नंतर बसू निवांत. नाही नाही वहिनी, अहो असं कसं? जेवण तर अप्रतिम झालंय. अहो आम्ही आपले नुसते खातच सुटलोय. असं नको व्हायला तुमच्याकडे तर उरलं नाही म्हणून. काय भाऊजी तुम्ही पण काही काळजी करू नका. अगदी भरपूर आहे सगळं. सगळ्यांनी पोटभर जेवा. आई, अगं गोडाचं आणायचं राहिलंय. हो हो विणा, आण बाई. विसरलेच मी. आणते, लगेच आणते. ओ पिये, काय झालं तुम्हाला हसायला? का हसताय? हा, काय झालं हसताय तुम्ही? नाही काही नाही. गोड बोले हसायला काय झालं? काही नाही काही नाही. हा मूर्ख माणूस हसून हसून माझं सगळं पितळ उघडं पाडेल आता. पिये, असत काय उभा राहिलायस? तुला जे काही काम सांगितले ना ते कर जा. नक्कीच आजींनी काहीतरी गडबड केलेली आहे. काहीतरी सुरू आहे यांचं. अरे देवा, याने ती पावडर नक्की कशात मिसळली हे कसं कळणार? विणा, आईना आधी वाट. त्यांना खीर खूप आवडते. म्हणजे सिंचनाने सांगितलं होतं. नाही
मलाही खीर वाढा, मलाही फार आवडते. अगं बाई विणा ये आणा इकडे. आणा. हा, आम्हा तिघांना खीर आणि श्रीखंड हे सोडून दुसरं काहीही वाढा. का रे गुणाजी? नाही काय, आम्हा तिघांना दुधजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे. मग काका तुम्ही जिलबी आणि गाजर हलवा खाऊ शकता. मी वाढते. नाही नाही, नको नको. जिलबी तरी घ्या. मला नको. माझी आई गेल्यापासून मी खीर खात नाही. मला पण खीर नको बरं का, जिलेबी किंवा हलवा चालेल. नाही मला पण नाही आवडत हो. बाकी सगळं खाईन. खीर मात्र खूपच छान झालेली आहे. वेलदोड्याची पूड जायफळ सगळं घातलंय. तुम्हाला आवडतं ना तसं? मला अजून एक वाटी खीर द्या. हो हो आहे ना विणा. बाबांना खरंच आवडली आहे. काका थोडी घ्या ना अजून खीर. आजी तुम्हाला आवडते ना, तुम्हाला परत वाढू का? नको मला बस. आजी तुम्हाला काही त्रास होतोय का? ह्या मूर्ख पियेने खिरीमध्येच ते चूर्ण मिसळलं की काय? आजी अगं काय झालं? तुला जेवण जात नाहीये का? अगं बाई आवडलं नाही का? दुसरं काहीतरी बनवू का? नको. ते टॉयलेट कुठे आहे? सावकाश सावकाश. आई अहो आजवर आजीने तुमचा किती अपमान केलाय मॅडम, पण तुम्ही मात्र ते सगळं विसरून तिची इतकी काळजी घेताय. तुमचा हा चांगुलपणा माझ्या घरच्यांना का दिसत नसेल? या हे बाथरूम आहे. हो अगो बाई, या टॉयलेट मध्ये जायचं? मला नाही होत का तिथे जायला. पण आमच्या घरात एकच टॉयलेट आहे. अगं बाई का, पण मी नाही ना जाऊ शकत. तिकडं वीर आले. आई अगं गुणाजी काका म्हणत होते तसं आपण पण जेवून घेऊया ना पटकन, भूक लागली आहे. अरे थांब थोडा वेळ. आजी हा बाळा मला आणि वरद दादाला भूक लागली. भूक लागली आहे का? बरं बरं बरं. आरती बाळा एक काम कर ना, वरदसाठी आणि तिच्यासाठी जरा पान वाढून घेऊन ये. हाय आलेच. आत्ताच येऊया. का जिला भावनाने सांभाळायचं ठरवलंय? हो, हीच आमची आनंदी. खूप गोड. भावना आरतीला ताट वाढायला सांगितलंय.
हिला आणि वरदला तुझ्या खोलीत घेऊन जा आणि बरोबर जा बाळा जा. सिद्धू, अरे हे काय, पूर्वीला गोडाचा एक घास तरी भरव ना. सिद्धू अरे भरव. काय रे सिद्धू, लाजतोयस की काय? लग्नात तर भरवायचंच आहे ना, मग आतापासून प्रॅक्टिस कर की. बरं भरवते हा. नाही 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 नको. म्हणजे आमचं लग्न नाही झालंय ना अजून. लग्नानंतर घास भरवायची प्रथा असते ना. अरे सिद्धू, आज तुझं केळवण आहे म्हणजे लग्न झाल्यातच जमाय. चल चल पूर्वी भरव त्याला. बरोबर आहे बाबांचं. सिद्धू नाटकं नको करू हा. पूर्वी तू भरव ग. सिद्धू आता आम्ही ऐकणार नाही आहोत हं? बरोबर आहे. आता काय तू पण बरं. अरे भरव लवकर. पूर्वी त्याचं काही ऐकू नकोस ग. भरव त्याला. सिद्धू ये. मी जरा आलोच. सिद्धू, तिने भरवलं, आता तू भरवायचंयस तिला. अरे संपत. अरे उठ. अरे उठ के. किती उशीर. अरे बाई अरे ये ना बाहेर. अरे अरे बापरे. थांब बाबा. एक मिनिट. माफ करा, मला जरा एक अर्जंट कॉल आलाय. मी घेऊन ओ आलो. हिरो, काय कुठे चाललास? ते काही नाही,
मला कारणं द्यायची नाही. जोपर्यंत तू पूर्वीला घास भरवत नाहीस तोपर्यंत तुझी इथून सुटका नाही. सिंचू अगदी बरोबर बोलते सिद्धू. चल पटकन भरव पूर्वीला. चल चल भरव. अरे सिद्धू काय चल बरोबर. अरे भरव रे, भरव. हे सिद्धू एवढा डॅशिंग आहेस तू, बायकोला घास भरवायला घाबरतोयस कसला? अहो घाबरत नाहीये तो, मग लाजतोय बिचारा. ए सिद्धू चल पुऱ्या आता पटकन घास भरव तिला. अरे खोळंबली ती. सिद्धू चल भरव पटकन. काय वेळ घालवतोयस? चल 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 पटकन भरव. सिद्धू चल 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 चल. कम ऑन सिद्धू, भरव. चल सिद्धू. अरे भरव पटकन तिला. Come on, खोळंबली सिद्धू. बघ ती. सिद्धू चल चल चल. किती लाजतोय. नाही मला नकोय पालकाची भाजी. आनंदी, हे बघा पालकाची भाजी ना खूप पौष्टिक असते. मला वाटतं मुलं हट्ट करतायत. मी बघते आले. थांबा थांबा काकू, मी बघतो जरा, थांबा. सिद्धू सिद्धूला आनंदीबद्दल खूप वाटतं म्हणून तो गेला आतमध्ये. नाही मला नकोय पालकाची भाजी. असं नाही करायचं आनंदी. पालकाची भाजी ना खूप पौष्टिक असते. तुम्हाला हेल्दी व्हायचंय की नाही? आणि तुम्ही गुडगल आहात. गुडगल असं हट्ट करते का? हे घ्या, खाऊन टाका. धरा. कारण ही भाजी मला खूप बोर लागते. मला नाही खायची ही भाजी. हा बोर. बोर व्हायला तो काय अभ्यास आहे काय? पण मला लागते ही बोर भाजी. आनंदी असं नाही करायचं. चला एक घास खाऊ टाका माझ्या. काय काय झालं? भाजी का खात नाही तू? बघ ना फ्रेंड, ही भाजी मला नाही आवडत, तरी भावना मला तीच भरवते. असं आहे काय? एक मिनिट. तुला माहितीये गुंड्या, ही भाजी आहे ना माझी फेवरेट भाजी, एकदम फेवरेट. माहितीये का? पण कशी काय? अगं तुला माहित नाही, ही भाजी खाली ना की अंगात इतकी ताकद येते, इतकी ताकद येते की आपण कोणाशी फाईट करू शकतो. माहितीये? अच्छा, म्हणून तू सगळ्यांशी डिशूम डिशूम फाईट करतो. नाही तरी पण नको आहे मला. ठीक आहे, आता नको तर नको. पण मग तुझ्या अंगात ताकद कशी येणार? आता मला सांग, भावनाई जर रस्त्यावरून जात असेल, भाजीची पिशवी आणत असेल, तिचा हात तर बिचारीचा दुखणार. मग तू तर तिची हेल्प नाही करू शकणार, कारण तू भाज्याच नाही खात. नाही, मी भावनाईला हेल्प करणार. अगं कशी करणार हेल्प? तू भाज्या खातेस नाही ना, मग कशी करणार हेल्प? हो की नाही रे? मी स्ट्रॉंग आहे आणि मी सगळ्या भाज्या खाते. हो का? खूप स्ट्रॉंग आहे. दाखव खाऊन ना.
गुड गर्ल. एका घासाने का दुसरा घास खा. शाबाश. तिसरा. आता हा खा. खा 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 खा. पण फ्रेंड भावनाही पण स्ट्रॉंग व्हायला हवी ना. मग तिने पण पालकाची भाजी खायला हवं. बघा भावना मॅडम, आज नकळत का होईना मी तुम्हालाच घास भरवतो. हे सगळे संकेत एकाच दिशेने इशारा करत आहे की आपण एकमेकांसाठी बनलोय. आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. ठीक आहे. काय घास. सिद्धिराज, तुम्ही किती छान हँडल करता आनंदींना. वाटतं ना की सगळे सीझन असे मिक्सच होऊन गेलेले. तुला एक विचारू? ठीक आहे, विचार. जानू नक्की कशी होती रे? तुला काय जानू बद्दल जाणून घ्यायचं यार? काय जानू जानू लावलंस? मला जाणून घ्यायचंय तिच्याबद्दल. मला काही सांगायचं नाहीये, तू गप्प बस. तू सांगितल्याशिवाय ना आता मी इथून हलणारच नाहीये. हलूच नको. राह इथेच होती. काय लावलंयस तू यार जानू जानू? मला सांग, तुला राग येत नाही तिचा? म्हणजे थोडासा येतो, पण मला हेवा जास्त वाटतो. अशी कुठली क्वालिटी आहे तिच्यातली की जी तुला अशी खूप आवडायची? कुठली क्वालिटी? अशी कुठली क्वालिटी नव्हती जी मला नाही आवडायची. शी वॉज द मोस्ट बॅलन्स्ड गर्ल आय एव्हर मेट, यू नो. म्हणजे खूप गोड पण खोडकर सुद्धा. खूप प्रेमळ पण कोणालाही न घाबरणारी सुद्धा. मला कळलंय, तू नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडलायस ना. कोण आहे ती मुलगी? अरे विश्वा, मी तुला विचारते, कोण आहे ती मुलगी? ठीक आहे, नको सांगूस, पण मी पण तुझीच मैत्रीण आहे. ती मुलगी नक्की कोण आहे हे मी लवकरच शोधून काढेन. एकदा काय झालं माहितीये? काय? ऐक. मला जानूबद्दल सगळं जाणून घ्यायचंय विश्वा. तुमच्या नात्याबद्दल, तुझ्या तिच्यावरच्या प्रेमाबद्दल सगळं ऐकायचंय मला तुझ्याकडून. काय ग, कुठे रवलीस? काय नाही. अजून सांग. पुन्हा कधीतरी, आज नको. आत्ता. सई. जानू. ऐक मग. तो या एकंदर अशी होती जानू. मॅडम, कुठे हरवलात? काय नाही. मी जानू सारखी झाले तर आवडेल तुला? काय बोलतेस? एक मिनिट परत म्हण. काय बोली? काय नाही. मी म्हटलं की समजा मी जाणून घेतलं ना तर मग तुला आवडेल का? शर्ट बदलतेस का सई? सई काय म्हणालीस? एक मिनिट. तू काय सांगत होतास आधी?
अरे श्रीनास, अरे हे काय जेवणाचा बेत एवढा चांगला केलास आणि त्यात हे काय आणखी? अरे असं कसं गुणाची? अरे पूर्वी माझ्या मुलीसारखीच आहे, तिच्याकरता एवढंही करणार नाही का? घे ना, घे. बोल, नाही म्हणून पूर्वी बाळा येतेस इकडे. आमच्याकडून छोटीशी भेट. असू द्या, असू द्या. सुखी राहा. सुखी राहा. पावरा बाळा, आजपर्यंत आमच्या घरात तुझा जो काही अपमान झाला त्याबद्दल आम्हाला माफ कर. अहो नाही, तुम्ही प्लीज माझी अशी माफी नका मागू. काल घटनाच अशी घडली की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर चिडणं अगदी स्वाभाविक होतं. कदाचित तुमच्या जागी मी असते तर मीही अशीच रिॲक्ट झाले असते. पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मी खरंच मुद्दाम काही नाही केलं. खरंच लक्ष्मीताई, आम्हाला माफ करा. म्हणजे जे झालं गेलं ते सगळं आता विसरून जा. नाही नाही, हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. आता तुमच्या घरात इतकं मोठं कार्य होणार आहे, ते निर्विघ्न पार पडू दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही. आणि एवढा सगळा खर्च केलाय त्याचा काडीचाही फायदा होणार नाही आपल्याला. डेड इन्व्हेस्टमेंट आहे सगळी. काय खोटं बोलतोय मी? शांत बसा, प्रत्येक वेळी मला शांत बसा. आणि आजचा हा जो काही कार्यक्रम आणि हे काही आहेर वगैरे तुम्ही दिलात, तसं बघायला गेलं तर आमच्या तोला मोलाचा तर काही नाहीये. हा, पण तरी पण आम्ही गोड मानून घेऊ. हा? अहो पण आजी, आता देवाला कोणी बी काय बी देव, पण जर का मनापासून दिलं तर देव त्याला गोड मानून घेतोयच की. आता देवाला काय तर द्यायची आपल्या कुणाची ऐपत आहे, पण एखाद्या गरिबानं दिलेला एखादा रुपया का असं ना, नाही तर श्रीमंतानं दिलेला सोन्याचा कळस का असं ना, त्याला दोन्ही बी सारखंच नाही काय. छान आहे तुमची सून. हो ना, अगदी लाघवी आहे. आणि बरोबरच बोलल्या आहेत त्या. देणाऱ्याचं प्रेम त्याने दिलेल्या वस्तूपेक्षा नेहमी मोठंच असतं, त्याचं मोल नाही होऊ शकत. चला, बाकीची कामं पडलेली लग्नाची, जातो आम्ही आता. बरं लक्ष्मीताई, येतो आम्ही. बराच उशीर झाला. केळवणाचा कार्यक्रम खूप छान झाला. लग्नाला नक्की या. हो हो, अगदी नक्की. तुम्हा सगळ्यांना ग्रहाचं आमंत्रण. धन्यवाद. आयुष्यमान धाक्या आरती. नमस्कार कर. हो, आयुष्यमान भाग. भावना, नमस्कार करते. आमच्या सिंचनाची नणंद आहेस तू, म्हणजे आमचीही कोणीतरी आहेस. या नात्यानं आज मी तुला एक सल्ला देते. पदरी पडलं, पवित्र झालं असं समजून जो कोणी तुला सांगेल की तुझ्या गळ्यात त्यानं मंगळसूत्र बांधलंय, त्याचा मनानं स्वीकार कर. नाहीतर काय आहे ना, दैव देतं आणि कर्म नेतं असं होईल तुझं. समजलं? झाडांनो, माझी जानू तुमची खूप छान केअर करते, म्हणूनच तुम्ही आज तिच्यासारखेच फ्रेश दिसताय. झाडांनो, तुमच्या लाडक्या जयंतला सांगा, फ्रेश फक्त आम्हीच आहोत.
जानू नाही. जयंत, अरे काय चाललंय तुझं? दाखवतो काय चाललंय ते. आता फ्रेश वाटतंय? हो, म्हणजे फ्रेश तर वाटतंय, पण काय? पण ना जॉन, मला ना घरात खूप खूप बोर होत आहे. एकतर मी कितीतरी दिवस या घराच्या बाहेर गेले नाहीये. मला ना असं एकदम कोंडल्यासारखं होतंय. मी काय म्हणते, आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का प्लीज? ऍटलीस्ट आपण लॉंग ड्राईव्हला तरी जाऊयात प्लीज. जॉन, चालेल? एवढंच ना. चल मग आता लगेच निघा. तसं आज ऑफिसला सुट्टी आहे. खरंच? जानू, तू अशा रोमॅन्टिक मूडमध्ये तू माझ्याकडे काही मागितलंस आणि मी तुला दिलं नाही, असं कधी झालंय का? बरं ठीक आहे, आता सोड मला. आपण जर बाहेर जात असू तर मला फ्रेश व्हायचंय. माझी अंघोळ पण नाही झाली अजून. जानू, आंघोळ काय 5 मिनिटात आहे. 5 मिनिटात? कशी काय? जयंत, अरे 5 दिसतेय ना मी. अरे दिसतेय ना मी. जयंत, काय अरे, थांब, तुला दाखव. जयंत, मला जाऊ. अरे काय? आंघोळ करायची होती ना. तुम्हाला पण आंघोळ घालतो. गुणाजी महाराज, 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 गुणाजी महाराज. संपतराव गाडे पाटलांचा विजय असो. संपतराव गाडे पाटलांचा. संपतराव आगे बढ़ो, संपतराव आगे बढ़ो. संपतराव आगे बढ़ो, संपतराव गाडे पाटलांचा. संपत, ही रॅली अशी चांगली वाजली पाहिजे. कारण पहिली रॅली आहे. सगळी जनता बघत बसली पाहिजे या रॅलीकडं. काय आई, सगळं तुझ्या मनासारखं होणार. तू पहिला आशीर्वाद दे. अरे हो, यशस्वी भव. रे यशस्वी भव. यशस्वी भव. जयंत, ये लवकर. बास्केट सीटवर ठेवून डिकीट ठेवते. हे काय आहे?
उडी घातलेला व्यक्ती तुम्ही कधी पाहिला होता का?